हॅलो यूट्यूब फॅमिली, कशी आहे? बरे आहे का? हे बघा दोडका आतमधून काढून हे भाजी बनवलंय बघा. हे बघा भाजी बनवलंय. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं भरायचे, मग तेलमध्ये सोडून द्यायचे, मग पाणी टाकायचे. असं आज वेगळे केले दोडक्याची भाजी. शेंगदाण्याचे कूट, लसूण अद्रक पेस्ट, हे बघा असं भरायचे. हे बघा असं भरायचे. शेंगदाण्याचे कूट आणि ते जे आतमध्ये आहे ना ते असते ते भरायचे. लसूण अद्रक धने टाकले, घरचा मसाला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज वेगळे करू म्हणले. हे बघा असे सोडायचे. कसे लागते बघू. आज नवीन दुसरं काहीतरी केलंय. हॅलो यूट्यूब फॅमिली, कशी आहे? बरे आहे का? जेवण झालं का? काही लोक डाळ पण टाकतात, भरून पण करतात असं. हे बघा असं फ्राय करायचं. हरे फ्राय करायचे. शिजून द्यायचे. नंतर बाजूला ठेवायचे. मसाला राहिलेले ते टाकून द्यायचं. भाजी घट्ट व्हायला. हे भाजलेले एकत्र मिक्स करायचं. काय करायचं, कोथिंबीर टाकलं तर हिरवे दिसते सगळे, त्याचे मला कोथिंबीर टाकलेली नाही. थोडं पाणी टाकायचं. आता कलर कसा आलाय बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा. लय मस्त लागते बघा चपाती बरोबर, भाता बरोबर. कोथिंबीर आणायला विसरलेले. कोथिंबीर टाकलं तर अजून चांगलं होतं. लसूण अद्रक धने जिरा टमाटर कांदा सगळे वाटून भरले. तिचे दोडक्याचे आतमध्ये आहे ना ते काढून भाजी केलं, मग परत भरले. परत शिजलं बघा. कमेंटमध्ये सांगा आमचे छोटेसे ब्लॉगमध्ये. नमस्ते.